ज्या भाज्यांचा सीझन चालू आहे त्या भाज्या सर्रास आपल्या ताटात दिवसाड 2 दिवसाड पाहायला मिळतात। असं तुमच्या घरी देखील होतं का? तर आमच्या घरी असं नक्कीच होतं। कारण हिवाळ्यामध्ये वाटाणा, फ्लॉवर आणि गाजरचा सीझन असतो, त्यामुळे गाजराचा हलवा असेल किंवा मसाले भात असेल किंवा वाटाण्याचा पदार्थ, भाज्या वगैरे त्याचा पुरेपूर आम्ही आस्वाद घेतो। आणि आता पालेभाज्या स्वस्त झालेल्या आहेत। मेथी, कोथिंबीर असेल, मग कोथिंबीर वड्या करणं असेल किंवा मेथीची भाजी करणं असेल, हे कायम चालू असतं। पण ह्या सीझनल भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत, ना की फक्त त्या स्वस्त होतात म्हणून। तर या सीझनमध्ये त्या ज्या सीझनल भाज्या असतात त्या अगदी फ्रेश मिळत असतात आणि त्यामुळे त्याचं उत्पादन देखील जास्त असतं। जेवढं उत्पादन जास्त तेवढं त्याची मूल्य कमी, अशी आर्थिक साखळी काम करत असते। त्यानुसारच आता मेथीची भाजी फार स्वस्त झालीये, पण ती आरोग्यासाठी पौष्टिक असते, कमरेसाठी आयुर्वेदिक असल्यामुळे किंवा बाळंतीण स्त्रियांसाठी पोषक असल्यामुळे आणि सीझनल असल्यामुळे, ती फ्रेश मिळत असल्यामुळे देखील आपण ती खायला हवी। अशा पद्धतीने आता मी ही पितळाची परात घेतलेली आहे, तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय। तुम्हाला ही पितळाची परात कशी वाटती हे मला कमेंट करून सांगा। आणि जर माझ्या पितळेच्या भांड्यांचं कलेक्शन, तांब्या पितळाच्या भांड्यांचं जर कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणी आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला माझं सर्व पितळी भांड्यांचं कलेक्शन पाहायला मिळेल। कारण आपला नवीन मोठा ब्लॉग पितळी भांड्यांच्या कलेक्शनचा आलेला आहे, तर तिथे जाऊन एकदा नक्की चेकआउट करा। आता अशा पद्धतीने मी गरमागरम भाकरी, त्याचसोबतच शेंगदाण्याचा कूट घालून केलेली मेथीची भाजी आणि त्याचसोबतच स्वीट डिश म्हणून गुलाबजाम बनवलेले आहेत। श्रावण महिना अतिशय सात्विक महिना असतो, त्यामुळे आणि तसेच मांसाहार पचायला जड असल्यामुळे शक्यतो चातुर्मासामध्ये मांसाहार वर्ज्य सांगितलेला असतो। कारण आपला अग्नी मंदावलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला सात्विक आणि हलका आहार घ्यायला पाहिजे, की जेणेकरून आपली पचन संस्था नीट कार्य करते। आता माझ्या सर्व भाकरी झालेल्या आहे। आता इथे मी गरमागरम पितळाच्या ताटामध्ये भाकरी, तसेच मेथीची भाजी आणि गुलाबजाम घेऊन आता मस्त जेवण करणार आहे। तुम्हाला ही आजची आपली साधी सिंपल जेवणाचं ताट कसं वाटलं कमेंट करून कळवा।